दंड मराठी वर्त लढा सत्याचा। कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना विषबाधा। उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे 4 विद्यार्थिनी उपचारासाठी दाखल। विषबाधा पाण्यातून की अन्नातून, कारण अस्पष्ट। येणेगूर येथील परमहंस शिक्षण संस्था संचलित कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर शाळेमध्ये दिनांक 4 जुलै वार शुक्रवार रोजी 29 विद्यार्थ्यांना विषबाधा झाले आहे। त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे व आरोग्य विभागाचे अधिकारी येणेगूर येथील शाळेत दाखल झाले असून तपासणी चालू आहे। तपासणी दरम्यान 29 विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने त्या विद्यार्थ्यांना येणेगूर येथेच प्राथमिक उपचार करण्यात आला। एकूण 29 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना येणेगूर येथेच प्राथमिक उपचार करण्यात आला। त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कुंदले यांनी सांगितले। गेल्या 8 दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना डोके दुखणे, मळमळ होणे, उलट्या होत असल्याची तक्रार समोर येत आहे। शाळेचे अध्यक्ष व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडले असल्याची चर्चा पालक वर्गातून केली जात आहे। अध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पिण्याच्या पाण्याकडे, पोषण आहार व शाळेच्या संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज होते व विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणे गरजेचे होते। शाळेमध्ये फिल्टर पाण्याची सोय व्यवस्था नसल्यामुळे प्रकार घडले असल्याची तक्रार पालक वर्गातून केली जात आहे। पाण्यातून विषबाधा झाली असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कारण तिथे पिण्यासाठी पाणी अस्वच्छ व पाण्यात आळी निदर्शनास आली असल्याचे विद्यार्थी व पालक वर्गातून सांगितले जात आहे। नेमके विषबाधा पाण्यातून की व्हायरल इन्फेक्शनमुळे झाली हे कारण अस्पष्ट आहे। पाणी तपासण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा साळुंके यांनी दिली। टाकीमधलं संडास वगळा आलाय आणि त्याच्यामध्ये माती आहे। सण म्हणजे म्हणते की आम्ही तिथलंच पाणी पितो। त्यांच्यासाठी एक झार केलते, स्वतः म्हणजे झार मधलं पिते, आम्हाला म्हणजे काय टाकीमधलं पिते। आणि त्यांना काय शाळेतर्फे हे भेटलंय फिल्टर, त्याने त्याच्यानं हे सुद्धा त्यांना आम्हाला पाणी देणार। ते टाकीमध्ये घाण आहे का भरपूर? हा, असं समजा वगळा आलाय हिरवं हिरवं आणि त्याच्यामध्ये एवढं माती पडलंय। आम्हाला माहित नव्हतं, आम्ही 5वीला नवीन आला आणि तिथलंच पाणी पिता। आम्हाला वाटलं की छान आहे ते पाणी, तिथलं पिल्यावर आम्हाला पोट दुखलाय, छाती दुखलाय, डोकं दुखलाय। दंड मराठी वर्त लढा सत्याचा।